या क्षणी संपूर्ण देशाचं लक्ष अयोध्येतल्या राम मंदिराच्या गर्भगृहावर आहे. कारण गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती दाखल झालीये. 121 आचार्य या मूर्तीची विधिवत पूजा करतायत. एकूण 3 दिवस मूर्तीचं अनुष्ठान सुरू असणार आहे. 22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. बुधवारी वाजत गाजत मिरवणूक काढत रामलल्लाची मूर्ती अयोध्येत दाखल झाली. एका भव्य क्रेनवर ठेवत मूर्ती अयोध्येत दाखल झाली. अयोध्येत फिरवण्यात आली. आता प्रभू श्रीरामाची मुख्य मूर्ती गर्भगृहात दाखल झाली आहे. गर्भगृहात कोणते विधी होत आहेत पाहूया. 18 जानेवारीला तीर्थपूजन जलयात्रा केली जाईल. सोबतच रामलल्लाच्या मूर्तीला जलस्नान घालण्यात येईल. त्यानंतर सुगंधित द्रव्याचं लेपन करण्यात येईल. 19 जानेवारीला सकाळी रामलल्लाच्या मूर्तीला औषधींमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर केशर आणि तुपात ठेवण्यात येईल. संध्याकाळी रामलल्लाच्या प्रतिमेला धान्य तांदूळात ठेवलं जाईल. 20 जानेवारीला सकाळी साखरेत ठेवण्यात येईल. त्यानंतर फळांमध्ये ठेवलं जाईल. संध्याकाळी सुगंधित फुलांमध्ये ठेवलं जाईल. 21 जानेवारीला सकाळी रामलल्लाची मूर्ती मधात ठेवली जाईल आणि संध्याकाळी तिला शय्याधिवास केला जाईल. रामलल्लाची ही मूर्ती 51 इंचांची आहे, तर मूर्तीचं वजन 200 किलो आहे. अभिजित मुहूर्तावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर रामलल्ला मंदिरात विराजमान होतील. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती रामलल्लाच्या दर्शनाची. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.